नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट घरकाम नाही तर घरचा योग, एका पिढीची गोष्ट. लेखक अनामिक. पहाटे 4 वाजता 65 वर्षांची महिला उठली. पहिलं आसन मलासन. वाकून रांगोळी काढते. 21 ठिपके. प्रत्येक रेषेसाठी मणका वाकतो. पायांच्या नसा ताणल्या जातात. डॉक्टरांनी सांगितलेलं स्क्वॉट एक्सरसाइज आजीला 60 वर्षांपासून माहिती आहे. रांगोळी काढली तर गुडघे दुखत नाहीत असं ती म्हणायची. दुसरं आसन उत्कट आसन. कपडे धुणं. 2 पाय थोडे वाकवून कंबर सरळ ठेवून हातांनी कपडे दगडावर आपटणं. 20 मिनिट. खांदा, हात, कंबर सगळ्यांचा एकत्र व्यायाम. जिममधल्या चेअर पोज आणि आर्म वर्कआउटला आजीनं दिलेलं नाव साडी धुणं. तिसरं आसन त्रिकोणासन. ओले कपडे पिळून दोरीवर वाळत घालणं. पाय एका बाजूला, हात वर, कंबर वाकवणं. शरीर बाजूला ताणलं जातं. लिव्हर, किडनी शुद्ध होतात. चौथं आसन अधोमुख श्वानासन. वाकून घर झाडणं. रक्तप्रवाह डोक्याकडे जातो. मेंदू तल्लख होतो. 5वं आसन मार्जार आसन. बसून राखेनं भांडी घासणं. मनगट, बोटं फिरतात. आर्थरायटिस येत नाही. राखेतला पोटॅश नैसर्गिक जंतुनाशक. नातू रवीनं विचारलं, आजी तू मोलकरणीसारखं एवढं काम का करतेस? एकीला ठेवू शकतेस ना? आजी हसली. मोलकरीण? अरे बाळा, मी नाही. हे माझं घरचं योग आहे. ही कामं सोडल्या दिवशी माझं अंग जड होईल, मन बिघडेल. लक्ष्मी अम्माची सून दीपा. सॉफ्टवेअर नोकरी. सकाळी उठल्या उठल्या वॉशिंग मशीन ऑन, डिशवॉशर ऑन, रोबोट व्हॅक्यूम ऑन. 8 तास लॅपटॉपसमोर बसणं. मान दुखते, कंबर दुखते, BP, शुगर. संध्याकाळी जिमला 2,000 रुपये भरून जाते. ट्रेनर सांगतो, मॅडम 20 स्क्वॉट्स करा, 15 मिनटं आर्म रोटेशन करा, वाकून झाडा. दीपाला अचानक विजयसारखी जाणीव झाली. अरे, हे सगळं तर आपली सासू पैसे न देता घरातच करत होती ना. आपण त्याला काम म्हणून हिणवलं. त्यांनी त्याला आरोग्य म्हणून जगलं. त्या दिवसापासून दीपा बदलली. मशीन असूनही रविवारी मुलांसोबत रांगोळी काढते, कपडे धुते. आई, हे काम नाही, फॅमिली योग टाईम आहे असं मुलांना सांगितलं. चूक कुठे झाली? आपण 2 चुका केल्या. पहिली चूक, नाव बदललं. वाकून रांगोळी काढली तर मलासन, घरात काढली तर मोलकरणीचं काम, बाहेर जिममध्ये केलं तर फिटनेस, घरात केलं तर शोर्स. नाव बदलताच आदर बदलला. दुसरी चूक, हेतू विसरलो. आजीनं रांगोळी काढली ती घर सुंदर दिसावं म्हणून नाही. माझं कुटुंब सकाळी उठल्यावर सुंदर काहीतरी पाहून चांगल्या मनानं दिवस सुरू करतो, या प्रेमानं. स्वयंपाक केला तो भूक भागवण्यासाठी नाही. माझ्या हातचं खाल्लं तर माझ्या मुलाला माझं प्रेम, माझी शक्ती मिळाली, या तळमळीनं. घर झाडलं ते धूळ जावी म्हणून नाही. माझ्या घरात येणाऱ्यांना आजार होऊ नयेत, या जबाबदारीनं. आपण फक्त काम पाहिलं, त्यामागचं प्रेम पाहिलं नाही. तीच आपली चूक. योग म्हणजे काय? पतंजली अष्टांग योगात सांगतात, योग म्हणजे मन, शरीर, श्वास एकरूप करणं. आपल्या आज्यांनी तेच केलं. जमीनच योगा मॅट, घरच योग स्टुडिओ, कुटुंबच योग गुरु. आणि शेवटचा शब्द, हे मोलकरणीचं काम आहे असं जेव्हा आपण म्हणालो तेव्हा आपण एका आईच्या प्रेमाचा अपमान केला.
टाईम वेस्ट असं म्हटलं तेव्हा 5,000 वर्षांचं विज्ञान कचऱ्यात टाकलं. घरकाम ही गोष्ट काम नाही, ते प्रेम वाटण्याची पद्धत आहे. स्वयंपाक करणं म्हणजे चव नाही, आयुष्य वाढवणं. घर स्वच्छ करणं म्हणजे कचरा नाही, वाईट विचार बाहेर झाडणं. यापुढे कोणी, आई तू इतकं काम का करतेस, असं विचारलं तर असं सांगा, मी काम करत नाही रे बाळा, मी माझ्या घरासाठी, माझ्या शरीरासाठी, माझ्या माणसांसाठी योग करते. ही माझी पूजा आहे. भारतीय संस्कृतीत काम वेगळं, सेवा वेगळी. काम केलं तर थकवा येतो, सेवा केली तर आनंद मिळतो. आपल्या आजच्या 90 वर्ष जगल्या त्या जिमला जाऊन नाही, घरालाच देवघर म्हणून, कामालाच योग बनवून. उद्यापासून तुमच्या घरात काम असेल की योग सुरू होईल. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.